DJR. Viren. तर नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग घेऊन आलोय तुमच्यासाठी. आणि पहिल्यापासूनच कने खाटकूट म्हणजे पहिला मटण घेण्यापासनं ते मटण कशा पद्धतीनं तयार करतात आणि काय आपल्याला खायला मिळणार आहे ह्याच्यासाठी ना मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सांगतोय. सोलापूरला गेलो होतो. सोलापुरात गेल्यानंतर कने चकोले खानावळला गेलो होतो. चकोले भाजनालय असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण तिकडं भाजनालय म्हणतात, आपल्याकडे खानावळ म्हणतात. पहिल्यांदा गेल्या कधी त्या एरियात पेंटर चौक म्हणून आहे सोलापुरात, तिथं चकोले भाजनालय म्हणून आहे. तिथं असं मस्तपैकी पहिला बाहेर मटण जे असते की नाही ती प्रॉपर घ्यायचं. त्यांनीच सांगतात आपल्याला मटण कशा पद्धतीनं घ्यायचं, काय आपल्याला खायचं आहे. हे सगळं मटण कनी बाहेर अगदी तिने तर ठेवलेलं असतंय. त्या पद्धतीनं घ्यायचं आणि त्या पिशव्या घेऊन कनी आपण थेट जायचं त्या चकोले भाजनालयमध्ये. पेंटर चौक सोलापूरमध्ये आहे. कुठं पण विचारला असा GPS ला टाकला असा तरी कळते चकोले मटण भाजनालय. तिथली प्रोसिजर कशी आहे, आपण मटण घेऊन जायला लागते. तिथं आपल्याला भाकरी मिळते, भात मिळतोय आणि मस्तपैकी सीख कढाई कबाब असतात ते मिळतात. एक नंबर क्वालिटीचं असते. हे अशा पद्धतीनं आम्ही मटण घेऊन गेलतो आणि मटण गेल्या की नाही तिने अशी एक सुंदर अशी फरशी त्यांची गेली कित्येक वर्ष जुनी होती. त्याच्यावर हे असं सगळं मटण तिथं टाकून स्वच्छ धुवून त्यामध्ये सगळे त्यांचे जे मसाले होते अगदी सम प्रमाणात आपल्याला जसं लागणार आहे तसं, ज्यांना तिखट लागणार आहे तसं तिखट, ज्यांना म्हणजे अगदी कमी तिखट लागणार असेल तर ते कमी तिखटमध्ये त्यांनी पूर्ण असं ना मॅरिनेट करतात. पूर्ण मॅरिनेट करून कनी सगळ्या पीसला ते प्रॉपर मसाले तयार करतात. आणि आपल्याला रश्श्यामधलं मटण पाहिलं असेल तर एक असं मस्तपैकी त्यांनी भांडं घेतात, त्यामध्ये सगळी मटण वगैरे टाकून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून सगळं एकत्रित करून सोलापुरी मसाले वगैरे असतात ना ते सगळे यथेच्छ टाकतात आणि ते सगळे विस्तवावर कधी शिजवायला टाकतात. ते शिजवायला टाकल्यामुळं कधी ते एकत्रित असल्यामुळं त्याची चव एवढी भारी लागते की नाही, एवढं क्वालिटी. आजपर्यंत आम्ही ना असं मटण कधी खाल्लंच नव्हतं, एवढं भारी लागत होतं. म्हणजे आपल्या कोल्हापूरची पद्धत जरा निराळी आहे, पण सोलापूरची पद्धत ही पूर्ण वेगळी आहे. की तिथं ना आपल्याला एखाद्या भाजनालयमध्ये किंवा खानावळमध्ये जर जायचं असेल तर तिथं मटण घेऊन जावं लागतं. घेऊन जाऊन आपल्याला आपल्या पद्धतीनं त्यांनी ती भाजून देतात, पूर्ण यथेच्छ सीख कढाई करतात आणि त्याच्या पद्धतीनं आपल्याला जेवण देतात. सोबत सोलापूरची जी कडक भाकरी असते की नाही त्याचा आस्वाद आपल्याला घ्यायला मिळतो. हे असं मस्त त्यांनी मटण, कच्चं जे मटण आपण घेतलं होतं ते सगळे एका साईडला करून त्यांचे जे मसाले आहेत ना ते सगळे एकत्रित करून, जे मसाले होते ते अगदी समप्रमाणात एका बाजूला तयार करून सगळे एकत्रित एकजीव करून पूर्ण मॅरिनेट करत होते. त्यामुळं प्रत्येक पीसला ना त्या सोलापूरच्या मसाल्यांचा आस्वाद लागत होता. ते सगळे मसाले एकत्रित करून त्यांची एक तार असते किंवा एक सळी असते, त्या सळीमध्ये प्रत्येक पीस असे पूर्ण वळवून घेत होते. आपण फुलं जशी करतो ना तशा पद्धतीनं ते सगळे मटणाची पीस अशी वळवून घेतात आणि विस्तू बाहेरच्या साईडला ना तयारच असतो. त्या तयार विस्तवावर ना पूर्ण सगळे जे पीस असतात ते सीख कढाईमध्ये असे पूर्ण भाजले जातात. हे असे समोर आपले हे सगळे जे दिसतात ना हे सगळे आम्ही तयार केलेले किंवा आम्ही असणारे जे मटण दिलं होतं ते सगळे पीस आहेत. हे सगळं पीस आहेत ना ते आम्ही सगळे यथेच्छ असा आस्वाद घेतला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चक्क सोनिया गांधी यांना त्याची भुरळ आहे. सोनिया गांधी ज्या वेळेला सोलापूरला आले होते ना त्यावेळेला त्यांनी ह्या कडक भाकऱ्यांनी सीख कढाईचा आस्वाद घेतला होता. त्यामुळं त्याची क्वालिटी एवढी उत्तम होती ना, मस्त. नमस्कार, खानावळला आलोय तुमच्या. आपल्याकडं चांगलं कबाब मिळतात असं कळालं. बरोबर आहे.
छान आहेत काय? एक नंबर नादच करायचं नाही सोलापूर. किती वर्षापासून करतायसा? आता आम्ही जे हे करतो हे तिसरी पिढी. बर. आजोबा नंतर वडील, वडील नंतर मी. आता ही तिसरी पिढी आमच्या धंद्यात. हे कायम असं रोजचं असतं? एवढ्या क्वांटिटीमध्ये, ह्यूज क्वांटिटीमध्ये तुम्ही करताय? नाही, आमचं मसाला रोजच्या रोज बनवतो ना आम्ही. बर. जसं लागतं तसं फ्रेशमध्ये बनवतो, तेच यूज करतो. त्यात लवंग, इलायची, दालचिनी, शाजिराचा गरम मसाला असतोय. धन्याचे पावडरचा काळा मसाला, बाकीचं खोबरं, तीळ, खसखसचं ते पेस्ट आणि आलं लसूण. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला रश्यातलं पाहिलं असलं ते वेगळं करतायसा? रश्यातलं वेगळं पाहिलं असेल ते वेगळं. ते कढईचं झालं हे रस्याचं. आपण हे कढईतलं. हा, हे अशा पद्धतीनं असतंय. असं पद्धती. बरोबर. हे असं सगळं एकत्रित करून झाल्यानंतर आम्हाला त्यांनी जेवायला दिलं. अशी कडक भाकरी आणि त्यांचा मसाला, आणि त्या मसाला कनी त्याच्यासोबत त्याने आम्हाला त्यांची जी सोलापूरची चटणी होती ना, ती अगदी एवढी तिखट होती, पण अगदी थोड्या प्रमाणात जर त्या कडक भाकरीला लावली, त्याच्यावर थोडासा कांदा आणि थोडंसं लिंबू टाकून जर ती कडक भाकरी खाल्ली ना, अरे बापरे, एवढं भारी लागते ना ते खाताना. क्वालिटी म्हणजे क्वालिटी लागते. आणि आपण जे सीख कढाई दिलं होतं की नाही, त्यातले थोडे पीस एकत्रित करून तिने आपल्याला फ्राय करून दिलं होतं. एवढी क्वालिटी भारी होती त्यांची. ते खाताना तर एवढा अप्रतिम आम्हाला आनंद झाला. सगळ्यात विशेष म्हणजे काय माहिती आहे का, त्यामध्ये तिने लोणी वापरतात. लोणी कंपल्सरी वापरतात. त्याचं जे काय असेल ते रेट आपण द्यायचं, आणि असं भांड्यात तयार करून देतात आपलं मटण. आणि ते सगळं आपण की नाही एवढं भारी लागते म्हणता, तुम्हाला सांगतो. आणि रस्सा पण देतात तिने सोबत. रस्सा आणि हे मटण आणि ही भाकरी अशी मस्त की नाही भाकरी कुचकरून खाण्यात जो आनंद आहे ना, अरे बापरे, स्वर्गाहून सुंदर असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळं ना, त्या एकदा चकोले खानावळला की नाही तुम्ही सोलापुरात गेलासा की नक्की भेट द्यायला लागते. मी सांगतोय म्हणून तर 100% भेट द्या, कारण क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे. नळ्या बिळ्या आपल्याला जसं लागणार आहेत की नाही तसं आपल्याला जेवण तिने देतात बरं का. लय भारी वाटलं मला. पहिल्यांदा तिथं गेलतो, एवढं भारी वाटलं की आता नेक्स्ट टाइम ज्या वेळेला जाणार आहे की नाही तर आवर्जून मी तिथंच जाणार. एवढं भारी वाटलं. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. आणि हे सगळं मी तुम्हाला दाखवतोय त्या पद्धतीनं. माझ्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला कळेल नवीन नवीन व्हिडिओ. भावा, कसं आहे जेवण? एक नंबर. क्वालिटी आहे की नाही? 10 पैकी 10. तिखट नाही की नाही? तिखट नाही, खायला येते. कशाला चव एक नंबर. भाकरी कुचकरून खायची. कुचकरून खायची. खायला येस बघ. हा, अरे वा वा वा. आप्पा, जेवण कसं आहे? मस्त आहे ना. तू पण भाकरी कुचकरून खायला वाटतं? साहजिकच आहे. कोल्हापूर एवढी हड बाजूला. कोल्हापूरवाला आहे मी. अरे